आपल्या समाजासाठी जो आता बदल घडवायचा आहे, कारण की म्हणजे तो जो काही आजार आहे तो क्रॉनिक लेव्हलला पोहोचलेला आहे हो, आता. हो. तर त्या दृष्टीने तुमचे काही उपक्रम आहेत का? म्हणजे काही तुम्ही योजलं आहे का, की आपल्या समाजात जे काही तुम्हाला दिसतंय त्यात बदल व्हावा या दृष्टीने? हो, हो. मग खूप काही गोष्टी आहेत आपण हं. पाहिल्यात. एक एक डॉक्टर म्हणून जेव्हा पाहतो, मग आजार हं. आपल्याला कळतो पटकन, अरे असा-असा आजार आहे, त्याची ट्रीटमेंट अशी-अशी आहे. तर हां. आता काही वेळेस पेशंट तुमच्यापर्यंत येतात. आता गावात आपण उपक्रम करत असतो. म्हणजे हां. कॅटरॅक्ट डोळ्यांचं ऑपरेशन छोटीशी गोष्ट आहे. पण डोळ्याच्या ऑपरेशनसाठी लोकं थोडेसे घाबरत होते, की हं. बाबा काय होईल डोळ्याचं? गरज आहे की नाही? करावं की नाही करावं? हं. भीतीपोटी फक्त. मग त्यांना काउन्सिलिंग केलं, समजावलं त्यांना. मग ते आले. मग त्यांची ट्रीटमेंट झाली, ऑपरेशन झालं. त्याच्यानंतर त्यांनी जे जग पाहिलं, त्याच डोळ्यांनी हां. तेव्हा त्यांना एक मोठा बदल दिसला, की जग असंही दिसू शकतं. हं. ह्या वयामध्ये आम्हाला वाटलं, की म्हातारपणात असंच दिसतं आणि मरेपर्यंत असंच पाहावं लागेल. तर त्यांना ते रिअलायझेशन आलं त्यावेळेस, की नाही, नाही म्हणजे आपण व्यवस्थित पाहू शकतो. मग एकाने दुसऱ्यांना सांगितलं. हं. दुसऱ्याने तिसऱ्याला सांगितलं. मग तेव्हा लोकं हळू-हळू येण्यास सुरू झाले. मग हाच सेम आजार लोकांना आता आहे. मनाला लागलेला आजार आहे. हं. चिंता, भीती आणि ते जे कायमस्वरूपी तुम्ही म्हणाले तसा भेदाभेद. भेद. हा हा जो आजार आहे ना, मनाला कुठेतरी ग्रासलेला आहे. तो व्हायरसच आहे. कुठून तरी आलेला आहे तो. आता हा कंटिन्यू सतत त्रास देत राहणार प्रत्येकाला. हं. भेद आजार आहे. आता जसं म्हटलं तुम्ही, आज मी 2 समाजामध्ये भेद म्हणजे एक ग्रुप आहे. एका समूहाने सांगितलं, की तुम्ही वेगळे आहात, आम्ही वेगळे आहोत. मग हा जो विचार आहे, या विचाराचं कामच काय आहे, की भेद सतत निर्माण करत राहणे. मग जेव्हा एक समूह राहिला, मग त्या समूहामध्ये सुद्धा भेद निर्माण होणार. कारण की तो विचार जो आहे, विचार मरत नाहीये. हं. मग तो एकाच समूहाचे अजून 2 अजून 2 तुकडे होतील. 2 तुकडे झाले. मग जो राहिलेला अजून समूह आहे, त्याच्यात पुन्हा ते 2 तुकडे होत राहणार. 3-4 असं सतत चालूच राहणार जोपर्यंत तो व्यक्ती एकटा राहत नाही. कारण की हं. हा विचार, हा आजार आहे, तुम्ही ट्रीटच करत नाहीये. हं. हा वाढत जाणार आहे. हा सतत वाढत जाणार आहे. जोपर्यंत एकाकी तुम्ही होत नाहीये. हं. आता वेस्टर्न कल्चरमध्ये तुम्ही पाहिलं ना कधी, तर एकाकीपणा फार जास्त आहे. हां. पाश्चात्य तुम्ही जगात जेव्हा ट्रॅव्हल करता, तेव्हा एकटं राहणं किंवा मॅक्सिमम घरामध्ये 2 ते 3 लोकच राहतात. त्याच्यापेक्षा जास्त राहत नाही. आपण भारतात येतो तेव्हा घर भरलेलं आहे. पण हळू जेव्हा पाश्चात्य संस्कृती इथे आपल्यावरती प्रभाव टाकत असते, तेव्हा इथे मग छोटं कुटुंब, हं. पती-पत्नी, एक मुलगा, एक किंवा एक मुलगी आणि एक न्यूक्लिअर फॅमिली. मग हळू तो एक परिणाम आपल्यावरती होत आहे. पण आपण जर पाहिलं, की आपल्याला सवय झालेली आहे, की आपण एकत्र राहण्याची. हं. एक जॉइंट फॅमिलीची आपण सुरुवातीपासूनच सवय होती. हं. गावी सुद्धा एकच घर, सगळ्या कुटुंबासाठी एकच घर. तर जेव्हा आपण ह्या संस्कृतीपासून लांब जातो, मग तेव्हा मग चिंता, मग भीती, मग भेद हे सगळे विचार येतात. मग भीतीमुळे फक्त माझाच किंवा माझीच मुलं, हां. ह्यांचं भविष्य कसं? मग भीती संपत नाहीये. मुलाचं जरी लग्न झालं, मग त्याची वाईफ बरोबर आहे का? पत्नी व्यवस्थित आहे का? किंवा मुलीचा चांगला संसार होईल का? की तिचं लग्न झालं पाहिजे. झाल्यानंतर व्यवस्थित होईल का? मग बाळ मूल झालं पाहिजे. हं. प्रत्येक वेळी ती भीती चालत राहते म्हातारपणापर्यंत, शेवटपर्यंत. मग हा आजार मग तुमच्यानंतर तुमच्या मुलांपर्यंत पोहोचतोय. तर व्यवस्थित पाहाल ना, तुमची भीतीच तुमच्या मुलांपर्यंत जाते. हं. मग या भीतीला कोणच व्यवस्थित ट्रीट करत नाही. ती गोष्ट तशीच राहते. मग हा जो मनाला लागलेला आजार आहे ना, तोच आपण चिंतामुक्त भारत ह्या उपक्रमाद्वारे काढत आहोत, हं, हं. की चिंता करू नका. हं. भीतीमुळे तुम्ही जीवन जगू नका. पण मग त्यातनं काय म्हणजे हे जे आता आपण बोलतोय असंच तुम्ही सांगता, की आणखीन काही वेगळं जेव्हा त्याच्यावरती आपण क्रिया करतो. आपण अच्छा. व्यवस्थित ध्यानची क्रिया आहे, अच्छा. प्रार्थनेची क्रिया आहे. काही आपण डिव्हाइन इंटरव्हेन्शन त्यांना म्हणतो आपण, दैविक हस्तक्षेप. हं, हं. त्याप्रमाणे करत असतो. शक्तिप्रभा नावाचं आहे. हं, हं. तर आपण खूप काही गोष्टी व्यक्तींवरती करत असतो. 3 महिन्याचा कार्यक्रमच आहे. तर त्या धारावीमध्ये आपण हा उपक्रम चालू केला. धारावीच्या लोकांसाठी सुद्धा. अच्छा. चिंतामुक्त भारताचा एक भाग आहे तिकडे. तर आपण हा संपूर्ण भारतभर 2032 पर्यंत हे काम करत आहोत. आणि ह्याच्यामार्फत आपण लोकांमध्ये लागलेला जो आजार आहे तो काढण्याचा प्रयत्न करतोय, मनाला लागलेला. व्यक्ती वाईट नाहीये. हं. त्याच्या मग मनाला मनातले लागलेला विचार. विचार त्यांना हळू आपण त्या चित्तात दबलेल्या गोष्टी आहेत. हं. बाहेरून तुम्ही कितीही स्वतःला चांगलं जरी तुम्ही प्रोजेक्ट केलं, दर्शवलं जरी, तरी आतमध्ये काय चालू आहे, हे आज नाही तर परवा किंवा त्याच्यानंतर काही वर्षांनंतर त्या गोष्टी येणारच बाहेर.
मग त्यावेळेस आपल्याला त्रास होत असतो. हं, मग त्या गोष्टींना बाहेर येण्याच्या अगोदरच तुम्हाला इथं दाखवलं जातं काय चालू आहे आतमध्ये आणि त्याला हळूच काढावं लागतं. हं, देन तुम्हाला त्याच्यानंतर खरोखर ती मुक्तता काय आहे, आनंद काय आहे? जसं मगाशी हं. सांगितलं तुम्हाला, की हो. ऑपरेशन झाल्यानंतर कळतं, अरे जग असं असं वेगळंच जग दिसतंय. असंही आहे का? हं, हं. तो भेद आता मी कितीतरी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला ते कळणारच नाही कारण की तुम्ही तुमच्या नजरेनेच पाहतात. हं, मी जे बोलतोय ते तुम्हाला जसं दिसतंय, तुमच्या मनावरती जो संस्कार झालेला आहे किंवा लहानपणापासून तुम्ही जे वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे, त्याच्या मार्फतच तुम्ही फिल्टर करतात, जे मी सांगतोय. पण हं, जेव्हा तो फिल्टरच नसेल, मनामध्ये त्या गोष्टी जुन्या गोष्टींमुळे झालेल्या त्या धारणा ज्या जमा झालेल्या आहेत, त्या जर काढल्यात आणि फक्त ऐकलं जे आहे तसंच, हं. त्याच्यात आनंद आहे. अच्छा. ती प्रोसेसिंग नाहीये, ती क्रिया नाहीये विचारांची. है ना? ऐकून नंतर त्याच्यावरती उगाचच विचार तुम्ही तुम्ही जर विचार केला, तर तुम्ही तुमच्या दृष्टिकोनातूनच तुम्ही विचार करणार हं. आहात. पण तो योग्यच आहेत का? तर नाही. दुसरे असं त्यांनी वेगळ्याप्रमाणे विचार केला असता. तर प्रत्येक माणूस जसा वेगळा हां, असतो तसं अगदी हां. त्या मग पद्धतीने. कोणी त्याच्यामध्ये ॲब्सोल्यूट राईट कोणच नाहीये किंवा तुम्हीच योग्य आहात म्हणून. मग त्याला थोडंसं वेगळं करून जसं आहे तसं पाहण्याचा हा एक प्रकार आहे किंवा एक अवस्था आहे हं, आणि सहज अवस्था आहे. काही प्रयत्न करायचा आहे असं नाहीये, एफर्टलेस आहे. तुम्ही सहजरित्या अनुभव करू शकता त्या गोष्टींना. पण ते जग तुम्ही पाहावंच एकदा.